तर नमस्कार भावांनो, तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण तुम्हाला देणार आहे दांडी उत्सव, जी पी-एच-डी फाईल. तर हा मी कॅनव्हास घेतलेला आहे साईज. त्याची साईज आहे 4x5. हां, साईज तुम्हाला दाखवतो. रेडमी सॉरी इमेजमध्ये जाऊन साईज चेक करायची. हे बघा 4x5, ग्रॅज्युएशन 500 आणि इंचेसमध्ये इंचेस आणि पिक्सेल इंचेस ठेवलेलं आहे. हे तर ओके डन करून टाकू आपण. आणि एक सॉलिड कलर घेतलेला आहे मी. तर हा सॉलिड कलर आहे, तुम्हाला दाखवतो. हा सॉलिड सॉलिड कलर घेतलेला आहे आणि एक ओव्हरले दिला आहे माउंटेनचा. हा माउंटेनचा ओव्हरले दिलेला आहे. त्याच्यावर हे मार्किंग केलेलं आहे. तर भावांनो, जरा बोलण्यात चुकी करतो, तर काय विषय नाही. हे आपला माउंटेनचा आणि त्याला ओव्हरले दिलाय भावांनो. ओव्हरले आपल्या पद्धतीने करा. एडिटेबल पी-एच-डी फाईल दिली. पासवर्ड येईलच. पासवर्ड बिना पासवर्डचे आहे आणि त्याच्यावर अजून एक लेयर टाकणार आहे. हे आहे म्हणजे जे सर्कल असतो ना आपल्यावरचा, तो दिलेला आहे. याला पण सर्वात लास्टचा ओव्हरले मारलेला आहे. रेड इफेक्ट आलेला आहे. बेस्ट अन बेस्ट इफेक्ट आलेला आहे आणि त्याच्यावर ते श्रीकृष्णांचा दांडी फोडताना एक इमेज, त्याला पण आपण मास्किंग करून घेतलेलं आहे. मास्किंग काय असते ते. तर याच्याबद्दल तुम्हाला काय शिकायचं असेल तर मग कमेंट करा. मी तुम्हाला पुढचा ट्युटोरियल आणेल. आणि एक श्रीकृष्णांची एक एच-डी क्वालिटीची इमेज घेतलेली आहे. एकदम डिझाइन एकदम कडक आहे भावांनो. तुम्ही डाउनलोड करून यूज करा, पोस्ट करा. कडक आहे एकदम. आता टेक्स्ट टाकलेला आहे, गोविंदा रे गोविंदा आला रे आला. एकदम भारी टेक्स्ट आहे आणि त्याला ओव्हरले मारलेला आहे. आणि हा असा आपला बॅकग्राऊंड एकदम खतरनाक आणि त्याच्या पाठी लाईट दिलेली आहे ब्रश टूलने आणि त्याला पण आपण ओव्हरले मारलेला आहे, कलर डोज मारलेला आहे. आणि त्याच्या पाठीमागे राधाचा एक चक्र बोलू शकतो आपण, काहीतरी बोलू शकतो. राधा जे शब्द आहे त्याची एक पी घेऊन इथं टाकले भावांनो. आणि त्याच्यावरती श्रीकृष्णांची इमेज आहे. त्याला आपण कॅमेरा रॉ मारलेला आहे. आणि हे मला कटिंग वगैरे नाही केलं त्याला, डायरेक्ट पी-एन-जी आणून मल्टिपल केले. आणि ही श्रीकृष्णाची पी-एन-जी एकदम खतरनाक अशी टेक्स्चर मारलेली श्रीकृष्णाची पी-एन-जी. त्याच्यावर आपण कॅमेरा रॉ इफेक्ट मारलेला आहे. एकदम खतरनाक असा कॅमेरा इफेक्ट मारलेला आहे आपण त्याच्यावर आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक कॅलिग्राफी ऍड केले, टायपोग्राफी बोलू शकता. ही आपण स्वतः बनवली अडोबे इलिस्ट्रेटर मध्ये. तर फॉन्ट आहे भावांनो हा, त्याला आपण जरा टायपोग्राफी मध्ये केलेला आहे इलिस्ट्रेटर मध्ये. इन्फिनिटीचा फॉन्ट आहे हा. तर त्याला आपण टायपोग्राफी केला आपल्या पद्धतीने. इन्फिनिटी 24 काहीतरी फॉन्टचा नाव आहे. आपण चेक करूया. 1 सेकंड. फाइंड फॉन्ट. इन्फिनिटी 24 आहे. इन्फिनिटी 24. तर ही आपली अशी टायपोग्राफी आहे. एडिटेबल नाही आहे ती, तुम्हाला डायरेक्ट पी-एन-जीच भेटणार म्हणजे फोटोशॉपमध्ये. आणि अशी आपली थोडी डिझाईन झालेली आहे. आणि अजून तर मेन पॉइंट बाकी आहे. तर चला पुढे जाऊया. आपण याच्यावरनं जरा टेक्स्टला लाईट टाईप दिलेलं आहे, एकदम शार्पनेस यायला. पण टेक्स्ट याच्याने उठून दिसतो एकदम कडक. तर त्याच्यानंतर आपण केलेलं आहे, त्याला एक टेक्स्ट दिलेला आहे खाली, खतरनाक असा फॉन्ट टेक्स्ट दिलेला आहे. त्या फॉन्टला एकदम खतरनाक दिलं. हे आपले पी-एन-जी एस-ए-जे-डीची. आणि आपलं खाली दिलंय निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा. एकदम खतरनाक फॉन्ट आहे हा बी. एकदम चांगला इफेक्ट दिलेला आपण बॅनरला. तर कसा वाटला बॅनर पण. आणि पासवर्ड
दिलेला आहे नाही दिलेला आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल कसं काय हे आपलं. आणि मेन पॉइंट आहे कलर लुकअप. कलर लुकअप मारल्यावर कधी डिझाईन एकदम उठून दिसते. कलर लुकअप मारल्यावर हा बघा पहिला कलर लुकअप, ह्याच्याने थोडी डिझाईनला चेंज झाले आणि हा दुसरा एकदम खतरनाक असा इफेक्ट लागलेला आहे याच्यावर. आणि हा आपला सिनेमॅटिक बॅनर पोस्टर झालेला आहे दहीहंडी उत्सववर. तर कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा आहे, आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मिळू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.